आजची आपली रेसिपी आहे चिकन. इथं मी चिकन थाळी बनवलेली आहे. तर त्यासाठी आपल्याला इथं लागणार आहे अर्धा किलो चिकन. इथं मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. हे चिकन आता आपल्याला 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, ज्यातलं लालसर पाणी निघून जाईपर्यंत. तर हे मी चिकन धुवून घेतलेलं आहे. याला आता आपण 1 चमचा हळद आणि 1 चमचा मीठ लावून छान चोळून घेणार आहोत. आता हे आपण छान चोळून घ्यायचं. याच्याने चिकनचं चव छान येते. याला 5 मिनटं बाजूला ठेवून द्यायचं हळद मीठ लावून, म्हणजे थोडा वेळ मुरलं जातं. तर आता इथं आपण एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर. मग आता इथं फोडणीसाठी आपण कुकर ठेवला आहे. त्याच्यात आता 2 पळी तेल घ्यायचं. इथं मी 2 पळी तेल घेणार आहे आणि हे तेल छान तापलं की याच्यामध्ये आपण कांदा टाकून घ्यायचा. आपलं तेल छान कडले. आता मी त्यात कांदा टाकला. हा कांदा छान परतून घ्यायचा आहे. तर मी इथं जेव्हा कोणताही पदार्थ बनवत असते तेव्हा जास्त मी घरगुती मसाले वापर करण्यावरच भर असतो. इथं आता आपण तेलामध्ये चिकन टाकून घेतले. चिकन आता हे छान हलवून घ्यायचं. तर काय होतं, जास्त मसाले वापरल्याने ॲसिडिटी, मळमळ ह्या गोष्टी व्हायला लागतात. त्यामुळे जितके बेसिक मसाले किंवा घरगुती जेवढे पदार्थ वापरून करता येईल तेवढं आपण केलं पाहिजे. तर इथं 5 मिनटं वाफवून घेऊया चिकन. आता इथे चिकन वाफलं आहे, बघू शकता तुम्ही. इथं चिकन छान वाफलं आहे. तर याच्यामध्ये आपण आता मी गरम करून पाणी घेतलं आहे. ते गरम पाणी आपण चिकनमध्ये टाकून घ्यायचं. चिकन बुडेल इतपतच पाणी टाकायचं. जास्त पाणी टाकलं तर ते शिट्टीतून बाहेर येतं. त्यामुळं आपण तेवढंच पाणी टाकायचं. थोडीशी कोथिंबीर मी टाकलेली आहे इथं. आणि आता झाकण ठेवून 2 ते 3 शिट्ट्या घ्यायच्या. चिकनला काही जास्त शिट्ट्या लागत नाहीत. 2 शिट्टीमध्ये सुद्धा चिकन छान शिजतं. आता आपण चिकनसाठी जो मसाला घेतला आहे तिथं थोडंसं आलं, 1 इंच आलं, थोडी कोथिंबीर, खोबरं, लांब चिरलेला टोमॅटो 1 आणि 1 कांदा, हेच मसाले फक्त मी आता वापरणार आहे. आणि त्यासाठी थोडी 2 चमचे तीळ, 1 चमचा जिरं, दालचिनीचा 1 तुकडा आणि 2 छोट्या लवंगा. आपण इथं जास्त खडे मसाले किंवा गरम मसाले वापरणार नाही. जर आपण जास्त मसाले वापरलेस तर ते घरगुती मसाले म्हटल्यानंतर हे बेसिक मसालेच आपण जास्त वापरून करायचे. ह्याच्याने खूप छान चव येते. मी इथं कच्चंच का वापरत आहे, तर हे जेव्हा आपण तेलात छान परतू मसाला, तेव्हा ह्याचा कच्चेपणा निघून जातो. तर इथं आता हे आपण मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घ्यायचं आहे. मी तर कच्चंच वाटून घेत आहे. कोल्हापूर साईडला जास्त कोण तेलात कांदा टोमॅटो भाजत बसत नाही. डायरेक्ट मिक्सरला काढून घ्यायचं, कारण आपण पुढं तेलात मसाला भाजणारच आहोत. तर बघा इथं मी मसाला जास्त एकदम पातळ फाईन पेस्ट केल्याने जेवढं कांदा टोमॅटोचा रस आहे तेवढ्यातच मी मसाला वाटून घेतला. आणि हा मसाला थोडा जाडसरच वाटून घेतला आहे. आणि जाडसर मसाला वाटला तर तो छान शिजतो पण आणि चवही छान येते. तर इथं चिकनसुद्धा आपलं छान शिजलं आहे. जास्त गाळ झालेलं नाही किंवा जास्त ओव्हर शिजलेलं नाही. चिकन पण आपलं छान शिजून तयार आहे. आता आपण इथं सुक्कं करायची तयारी करू. आता इथं मी कढई घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तेलाचंही प्रमाण माझं जास्त नसतं. तर इथं मी 2 चमचे तेल घेतले आणि आता ते छान गरम झालं की आपल्याला डायरेक्ट जो मिक्सरमध्ये काढून घेतलेला मसाला आहे, वाटण आहे, ते आपण डायरेक्ट तेलात टाकणार आहोत. याच्यासाठी आपल्याला वेगळी कांद्याची फोडणी करायची काही गरज नाही. हाच मसाला आपण तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचा.
म्हणजे ह्याच्यातला जो कांदा टोमॅटोचा कच्चेपणा आहे तो निघून जातो. कढईमध्ये आता आपण सुक्क करणार आहोत. हा मसाला मध्यम आचेवर किंवा बारीक गॅसवर आपण छान परतून घ्यायचा. आता हे छान परतला गेला आहे, बघू शकता याचा कच्चेपणा निघून गेलेला आहे. छान आता ह्याला तेलही सुटलेलं आहे. आता तुम्ही पुढे बघालच मी तेलाचं प्रमाण कमी वापरून सुद्धा ह्या सुक्याला आणि रश्श्याला कट छानच येईल. तर इथं मसाला छान भाजून झाला आहे. याच्यामध्ये आपण आता घरगुती मसाला म्हणजे कोल्हापुरी चटणी, आमच्याकडे त्याला चटणी असं म्हणतात, ती 2 चमचे, आता तुम्हाला चमचा दाखवते. या चमच्याने मी 2 चमचे तिखट टाकून घेतलं आहे. हा मसाला किंवा ही चटणी तेलात छान परतली की मी 2 चमचे मिठाचे सूप टाकणार आहे. का तर हा आपला मसाला छान शिजला जावा. दुसरं पाणी घालायची गरज नाही. आपण मिठाचं सूप टाकूनच थोडा मसाला हा शिजवून घ्यायचा. मी आणखी थोडंसं पाणी टाकून हा मसाला शिजवून घेणार आहे. इथं बघू शकताय किती छान कट आलं. यासाठी मी कोणतंही अंबारीचं किंवा एव्हरेस्टचं जे तांबडं तिखट येतं लालसरपणासाठी, तर ते मी कधीच टाकत नाही. आमचं घरगुती जे तिखट आहे तेच टाकते. आता तर सुहानाचा जो गरम मसाला आहे तो थोडासा मी तर टाकून घेत आहे. हा सुहाना मसाला मला खूप आवडतो, याच्याने टेस्ट खूप छान येते. तर आता हा मसालाही आपला छान परतून झालेला आहे. याच्यामध्ये आता आपण चिकन टाकून घेणार आहोत. हे चिकनसुद्धा आपण एकजीव करून घेऊन जास्त परत शिजवायची मसाल्यात काही गरज नाही, कारण मसाला आपला अगोदर शिजलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण चिकन टाकून एकजीव करून किंवा थोडंसं मिक्स करून झाकण ठेवलं तरी हे चिकन छान वापलं जातं किंवा मसाल्यात एकजीव होतं. इथं आपण थोडंसं हलवून सगळ्या चिकनला मसाला लागला जाईल असं हलवून घ्यायचं. थोडीशी कोथिंबीर टाकून आता मी याला झाकून ठेवणार आहे. झाकून आता गॅस बंद करू. तर आता इथं आपण रश्श्याची तयारी करू. रश्श्यासाठी मी ते छोटं पातेलं घेतलेलं आहे. रश्श्यालासुद्धा बघा इथं अगदी थोडंसं तेल घेणार आहे. तरीसुद्धा पुढे तुम्हाला दिसेलच की रश्श्याला किती छान कट येतो. यातसुद्धा मी असाच जो वाटलेला मसाला आहे तो डायरेक्टच टाकणार आहे. आता हा मसाला छान तेलात परतून घ्यायचा. तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचा. आता या मसाल्याला तेल कसं छान सुटलं तुम्ही बघू शकता. छान तेल सुटलं की मगाच्या प्रमाणे आपण हे आपलं घरगुती तिखट 2 चमचे टाकून घ्यायचं. जसं कोल्हापुरी झणझणीत म्हणतात तसं ही चटणी थोडी झणझणीत असल्यामुळे इथं जास्त वापरली जात नाही. 2च चमचे मी टाकलेले आहे. मगाशीसुद्धा मी 2च चमचे सुक्यामध्ये आणि आता रश्श्यातसुद्धा मी 2च चमचे टाकले आहे. तरीसुद्धा तुम्ही बघाल की आमटीला किती छान कट येतो. मी परत एकदा सांगते की मी कोणतंही तर तुम्ही बघितलं की कोणतंही मी एव्हरेस्टचं किंवा अंबारीचं लाल तिखट टाकलेलं नाही. आता याच्यातसुद्धा थोडे मिठाचं पाणी टाकून मसाला शिजायसाठी बघू शकताय. रश्श्याला किती छान मसाल्याला किती छान कट आलेला आहे. लालसर कट आलेला आहे आणि तेलसुद्धा किती छान सुटलं आहे. आता इथं मी कच्चाच मसाला कांदा टोमॅटो यात शिजवलं तरीसुद्धा कट किती छान आला. आपला कट कुठेच गेलेला नाही, अगदी लालसर असा कट आलेला आहे. आता जे मिठाचं सूप आहे ते मी आता याच्यामध्ये
ओतून घेणार आहे. त्याच्यामध्ये थोडासा मी मसाला टाकायचा राहिला होता सुहाणाचा, तो मसाला टाकून थोडंसं हलवून घेणार. आणि आता हे मिठाचं सूप आपल्याला याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. हे मिठाचं सूप मी मंद गॅसवर गरम करतच ठेवलं होतं. कधीही याच्यामध्ये कोणत्याही आमटीत किंवा रश्श्यात कधीही थंड पाणी टाकायचं नाही. जे काय असेल पाणी किंवा मिठाचं सूप हे गरमच टाकायचं, त्याच्याने रश्श्याची चव छान राहते. इथं बघू शकता तुम्ही किती छान कट आलेला आहे. जर कोणाला कोल्हापुरी चटणी हवी असेल तर त्यांनी मला कमेंटमध्ये सांगू शकता. आणि आजची रेसिपी आपल्याला कशी वाटली तेही मला सांगा. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण माझ्या नोटिफिकेशन आपल्याला पोचण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करणं गरजेचं आहे. आता याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेते. उकळत असताना सुद्धा आपला कट पाहू शकता. झाकण ठेवून आपण आता इथं थाळी रेडी. आपली थाळी आता रेडी झालेली आहे, तयार झालेली आहे. कशी वाटली थाळी मला नक्की कमेंट